अहो बघा ना ते आईकड त्यांचं दररोजच चालू ते दररोज भांडे आज येतात त्यांना माहित नाही का सकाळी कामावर येणार आहे म्हणून जाऊन त्यांना समजून सांगा आमची झोपमोड होती म्हणून ठीक आहे बोलतो मी. जा बोलून ये त्यांना. अरे यार मी आईला किती वेळेस सांगितलं रात्रीच्या टायमाला भांडे नको घासत जाऊ म्हणून. मी तिला तरी सांगितलं होतं सकाळी कामवाली बाई येईल घाशीन भांडे पण तरी ऐकतच नाही. आता मलाच जाऊन सांगा लागल. अरे आई तू कोण भांडे घासा लागली? हा किती वेळ सांगितलं हिला एवढी मोठी कामवाली बाई लावलेली ना तरी मी भांडे घाशी. आता तरी राहू दे ना सकाळी कामवाली बाई येईल. पोरा रातभर भांडे खरकटीत तशीच राहते. घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही त्याच्यामुळे मी भांडे घासायला लागले. अरे आई तुला आताच काल पदाची दवाखान्यातून आणलं म्हणून तुला किती वेळ सांगितलं रात्री टायमाला काम करत जाऊ नको म्हणून. तू जाय बरं आम्ही दोघं भांडे घासितो. पोरा करते मी एवढे भांडे. जा तुम्ही आराम करा. तुम्ही कोण भांडे घासायला लागले? अहो तुम्ही दोघं राहू द्या ना मी घासते भांडे. अरे कल्पना आईनं जे भांडे घासले ना तेच चांगलं आहे कारण संध्याकाळी टायमाचे भांडे रात्री जर ठेवले ना तर खरंच घरामध्ये लक्ष्मी येत नसती. याच्यानंतर काय करायचं कल्पना तू जेवण झाले की लगेच भांडे घासायचे. बरं ठीक आहे कामवालीने जरी नाही भांडे घासले ना त्याच्यानंतर मी ताबडतोब भांडे घासायचं. बरं ठीक आहे.